नीट सावकाश. तुझ्या लायकीचे खूप बाहेरच्या वस्तू आहेत ह्या. जर एखादी गोष्ट फुटली ना तर याच काय पुढच्या 7 जन्मात सुद्धा जमणार नाही हो तुला. सांभाळून ठेवायचं गाडीत. वा वा, छान छान. छान काम करतेस राधा. हा, अशीच घरातल्यांची मायेने सेवा कर. अरे हे मगाशीच आले होते ना. हा हो, मी आलो होतो. नमस्कार नमस्कार. हा नवा सर्वंट का? हिच्यासोबत काम करतो का? नाही नाही, ते मुलगी आहे माझी. मुलगी आहे मुलगी. ओ आय सी. तुमचं कौतुक आहे. हा, मुलीला सगळं चांगलं शिकवलंय. हा, बेस्ट मोलकरीण मिळाली माझ्या मैत्रिणीला. बरं चला, आम्ही येतो. मोलकरीण काहीतरी गोंधळ झालाय त्यांचा. काहीतरी त्यांचा काहीतरी गोंधळ झालाय. राधा त्यांना मोलकरीण का वाटेल? वाटायचंय काय ते? तुमची राधा या घरची मोलकरीणच आहे. राधा विराजसनी सांगितलं नाही तुम्हाला? आणि विराजस, हे काय तुझा युनिफॉर्म कुठे आहे? अरे बघतोस काय, ड्रायव्हर आहेस ना, मग युनिफॉर्म कुठे आहे तुझा? गाडीत आहे. जा घालून ये. सांगितलं ना, मालक सांगतायत तुझे. जा युनिफॉर्म घालून ये. साहेब साहेब, माझ्या मुलीचं काही चुकलंय का? अहो लहान आहे होती अजून. तिच्या वतीने मी माफी मागतो. आता परत काही चूक नाही होणार तिच्याकडून. जावई बापू, हे कपडे का घातलेत तुम्ही? ओ, हे माझ्या मुलाला नाही, तुमच्या मुलीला विचारा. हे सगळे प्रताप तिचेच आहेत. बघा बघा माझ्या मुलाचे काय हाल करून ठेवलेत तिने. शोभतं का हे बिराजदारांच्या मुलाला? तुमच्या मुलीने त्याला तिच्या लायकीचं व्हायला भाग पाडलंय. हे काय बाळा? अहो तसं नाही, ते आधी ड्रायव्हर म्हणून सांगितलेलं ना, त्याच्यामुळे. तुला कोणी विचारलंय? मध्ये बोलायला सांगितलंय तुला? माझ्या मुलाच्या प्रकरणात नाक खुपसू नकोस. ही या पोरीची लायकी तरी आहे का बिराजदारांच्या घरची सून होण्याची? ही अनाथ अनावरस आल्यापासून फक्त वाटोळ वाटोळ करत आले माझ्या मुलाचं. बर्बादी, फक्त बर्बादी घेऊन आली ती या घरात. या अशा मुलीला या घरात सून म्हणून मान्यता मिळणार नाही.
घर पोखरून माझा मुलगा आमच्यापासून तोडायला निघाली. बाबा असं काही नाहीये. नाहीये? मग सांग ना, का गुलामगिरी करतोस याची? सांग. ही मुलगी दारू ढोसून आली तेव्हा सुद्धा तू हिचीच बाजू घेतलीस. हे संस्कार आहेत तुमचे, आणि तुझ्यावर तरी चांगले संस्कार आहेत ना. मग तिला एकदा तरी माफी मागायला सांगितलीस का? दारू नाही तर काय. या घरची सून तर सोडाच, मोलकरण होण्याची सुद्धा लायकीची नाहीये. काय हो, तुम्हाला खूप जड झाली म्हणून इथं आणून टाकलत का? त्यापेक्षा दरीत ढकलून दिलं असतं तर. चंदूशेठ, 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 ते काय होतंय? हो, चंदूशेठ काय होतंय? चंदूशेठ, चंदूशेठ पाणी हवंयचं. चंदूशेठ, शिकार काय होतंय तुम्हाला? चंदूशेठ, म्हणजे छातीत दुखतोय का? पाणी. थांब. आई प्लीज मला जाऊ द्या. त्यांना काहीतरी होईल, त्यांना नाही झेपणार. मला प्लीज जाऊ द्या. हो का? मग हा विचार ह्या घरात पाऊल ठेवण्याआधी करायला हवा होता. एकतर निर्लज्जासारखं माझ्या मुलाची लग्न केलंस, मोठ्या तोऱ्यात मोलकरीण म्हणून राहिलीस ना या घरात. मग तुझे हे प्रताप तुझ्या बापाला कळायला नको? अगं तुझ्यासारख्या मुलीला ना माझ्या मुलाच्या आयुष्यातून कायमचं दूर नेलं तरच चांगलं आहे. एक लक्षात ठेवायचं राधा, तुला या घरात कधीच कुणीच स्वीकारणार नाहीये. चंदूशेठ तुम्ही शांत व्हा, काळजी करू नका. हे दारू वगैरे काही नाहीये, सगळं सगळं खोटं आहे, चुकून झालंय. म्हणजे ऐका. हे काय चंदूशेठ, चंदूशेठ पाणी घ्या. असं करू नका, बरं वाटेल तुम्हाला. प्लीज घ्या, घ्या. सावकाश, सावकाश. राधा, राधा बाळा, हे सगळं काय झालं? मला माफ करा चंदूशेठ. मला तुम्हाला त्रास होऊ द्यायचा नव्हता. तुम्हाला आधी हे सांगायला पाहिजे होतं सगळं. तुम्हाला काय नाही सांगितलं? हा, तुमच्या तब्येतीमुळे सिराजसने माझ्याशी लग्न केलं, पण त्यानंतर